आणि लोकांना एक असं नरेटिव्ह झालेलं आहे की भाजपचं उमेदवारी मिळले की झालं आपण निवडूनच आलो. पण परिस्थिती तशी नाही आहे. महापालिकेबद्दल लोकांच्या बरात नाराजी आहे. अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा मिळत नाही आहेत. अनेक विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हेही लोकांनी बघितलेलं आहे. आणि एकंदरीत दुसरा पर्यायी जर लढत असेल तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी इथं सध्याचं चित्र आहे. परंतु ही लढत जरी झाली तरी उद्या निवडणूक झाल्यावर दोघांना जर मतदान कमी पडलं एकमेकांना तरी दोघं एकमेकांचा पाठिंबा घेऊन परत सत्तेत येणार जसं ते राज्यात आहेत. त्याच्यामुळं इथं विरोधकांचं स्पेस ते दोघं खाण्याचा प्रयत्न करत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीला इथे एक चांगलं वातावरण आहे. परंतु त्यांनी संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. परंतु त्यांच्या नेत्यांकडून इथे म्हणावं तेवढं लक्ष दिल्याचं मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहे.